बघा मित्रांनो, आता कंपनीमध्ये मुलं जातात त्यांना म्हणजे महिन्याला 10 ते 12 हजार रुपये महिना असतो, परंतु या एकाच बैलाला खर्च फक्त 15 हजार रुपये एका महिन्याला खर्च यायचा. बरं, याचं नियोजन कसं कोण करतं? याचं नियोजन नियोजन अण्णा माऊली मामा असं आहे का? बघा मित्रांनो, जे अण्णा म्हणून शिरसमणीचे अण्णा फेमस आहेत, त्यांच्याजवळ एक टॉपचा बैल आहे लक्ष्या. तो बैलही आता साताऱ्यात गेलेला आहे शर्तीला, आणि आता इथं आलेला आहे अंधारीला मैब्या. बरं, मैब्याबद्दल काय सांगता शेठ तुम्ही? म्हणजे कुठल्या नजरेने पाहता त्याच्याकडे? मजुरीने म्हणजे असंच पाहता की बैल चांगला पडतो बा, की चांगलं वैशिष्ट्य आहे बैलाचं, असं खूप पडतो. हा हा आणि जशी गाडी तिथून सुटायला लागली की पूर्ण पब्लिक चेंज होऊन जाते की पब्लिकचं वासरू काय पडतंय डाव्या गांधीचं असं तसं. म्हणजे आदत वयातच म्हणजे आदत फुल वयातच स्पीड आहे म्हणजे खूप नाव कमवून टाकलं त्याने आमचं. असं आहे. हा. बरं, याच्याबद्दल काय सांगता? म्हणजे असं आपण पाहतो ना, जर सुट्टी वगैरे करायची असली तेव्हा म्हणजे शांतपणे सुट्टी करू देतो का? सुट्टी म्हणजे एकटा माणूस एकटा सुट्टी माणूस. करतो फक्त बघा दुसरा मित्रांनो, दाबा वगैरेचा काही पूर्ण आणि थांबायला आपण पुढे आवरायला आपण शांतता शांतता आहे. बघा मित्रांनो, पूर्ण शांत स्वभावाचा मैब्या आहे. जसा कॉकटेल म्हणजे एकच माणूस त्या कॉकटेल सुंदर म्हणजे बोरगावचा जो सुंदर आहे त्याची सुट्टी एकटा माणूस करतो, तसाच मैब्याची सुट्टी एकला माणूस करू शकतो बरोबर? एकटा माणूस करतो, काही टेन्शन नाही. हा, हा. दाबा वगैरेचं काही टेन्शन नाही, फक्त मांडून द्यायचं जो तुम्ही तर द्यायचं. सुट्टीच्या टायमाला सुट्टी आणि झेंडीकडे जास्त लक्ष राहतं ते सोडायच्या ठिकाणी. असं आहे. बरं, याचं मैब्या नाव ठेवण्यामागचा उद्देश काय ते तुमचा? त्यांच्या मालकाने त्यांनीच ठेवलं होतं आणि त्याच्या मैब्यासारखेच शिंग आहे शिंगे. म्हणून हा, हा. त्याचं नाव मैब्या ठेवून दिलं ज्या होतं. मैब्यानी आदत वयात नाव केलं होतं आणि ज्या मैब्याला 1 करोडची मागणी आली होती, त्याच प्रकारे याही मैब्याला त्याच टाईपचं म्हणजे आता मागणी आली होती आदत वयाचं जे 11 लाखाची. बरं, याला खरेदी कुठून गेला होता? हा खरेदी शिवऱ्यावरून केला होता, त्यांच्या गावाला शिवऱ्यावर केला होता. हा, हा. त्यांना त्या बाबांना त्यांना बैल भेटत नव्हता. हा, हा. मग अण्णांनी त्यांनी सांगितलं त्यांना की आमच्या बैलाची गाडी टाकतो बा आदत बैलाची. हा, हा. मग अण्णाच्या लक्षामध्ये याला मांडला होता. ते बाबांनी त्यांचं ते टांग्यामध्ये दाबले गेले. मग अण्णांनी ते शिवऱ्याला नेला होता. अण्णांनी त्यांनी मैब्याला. असं तर आहे. मग ते बाबांचे म्हणे मग राहू द्या म्हणे, तुम्हाला म्हणे करून घेऊ म्हणे आपलं काय काय नाही. त्यांचं म्हणजे प्रश्न त्या नाही. बाबाकडून घेतला होता. हा, त्या बाबांनी त्यांच्याकडून. बघा मित्रांनो, ज्या बैलाने म्हणजे आपल्या भागात भरपूर नाव केलं असा मैब्या. बरं, याचं खाद्याचं नियोजन कसं असतं? खाद्याचं काय, 2-2 टाइम 2-2 3-3 लिटर दूध चालतं, डाळ वगैरे, हा, हा. पीठ. म्हणजे एकूण महिन्याचा खर्च कसा असेल याचा? महिन्याचा खर्च आहे त्याला 15-1,000 रुपये. 15,000 रुपये महिना. नमस्कार मित्रांनो, मी श्याम राजपूत, तुमचं माझ्या खानदेश बैलगाडा प्रेमी युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे. आता जे आपल्या म्हणजे खानदेशचे टॉपचे बैल आहेत ते पुणे भागात जाऊन त्यांनी खूप नाव केलेलं आहे. बरं, मैब्याबद्दल काय सांगता शेठ? पुण्यामध्ये आपण पाहिलं की गट पास झाला होता मुन्ना पॉवर सोबत, काय बोलता याच्याबद्दल? मैब्या असं आहे, मैब्या डावा खांदी आतून हाकला, पब्लिकवर हाकला, असं कुठून आहे. हाकला. हा. मैब्या टॉपच पडला. म्हणजे चारी खांदी डावा खांदी कुठून हाकला. डाव्या खांदी म्हणजे पूर्ण फिट आहे हो हो हो. बरं, याचा स्पीड कसा आहे? म्हणजे आपण स्पीड बुडापासून झेंड्यापर्यंत सारखा आहे, सारखा आहे कमी का? होणार नाही. जसा झेंडा सारखा आहे, जसा बुड पळल तसा पळल झेंड्यावरती, जास्त हा, हा, पळल हा. झेंड्यावर. बघा मित्रांनो, पुणे भागात म्हणजे इतकं नाव केलं की म्हणजे बरं, त्याला मागणी आली होती म्हणे, कितीपर्यंत मागणी आली होती 11 त्याला? लाख रुपयाला मागितलं. 11 लाखला मागितलं होतं का? बघा मित्रांनो, जेव्हा पुणे भागात त्यांनी आदत वयात म्हणजे आजूबी आदतच आहे पण गट पास केलं तिथं म्हणजे पूर्ण धुमाकूळ घातला होता, तेव्हा या बैलावर मागणी आली होती